यंदा सोमवती अमावस्या 30 डिसेंबर 2024 रोजी पहाटे 4:01 सुरू होईल आणि ही तिथी 31 डिसेंबर रोजी पहाटे 3:56 समाप्त होणार आहे। यावेळी उदय तिथीनुसार 30 डिसेंबर 2024 रोजी सोमवती अमावस्या साजरी केली जात आहे। सोमवती अमावस्येच्या दिवशी भगवान महादेवांची पूजा केली जाते। तसेच सोमवती अमावस्येला पितरांना शांत करण्यासाठी उपाय केले जातात। मान्यता अशी आहे की तुम्ही जर सोमवती अमावस्येच्या दिवशी पितरांना शांत करण्याचे उपाय केले तर तुम्हाला पितरांचे आशीर्वाद मिळतात आणि तुमची जीवनात प्रगती होते। मंडळी, सोमवती अमावस्येच्या दिवशी कोणत्याही पशु पक्षाला त्रास देऊ नये। एखाद्या असहाय्य जीवाला त्रास दिल्याने राहूचा प्रकोप वाढतो। विशेष करून सोमवती अमावस्येला तुम्ही कावळा, कुत्रा, गाय, म्हैस अशा कोणत्याही जीवाचा अवमान करू नका। अमावस्येच्या दिवशी पशु पक्ष्यांच्या खाण्याची आणि पाण्याची व्यवस्था अवश्य करा, यामुळे पितर प्रसन्न होतील। मंडळी, आपल्या हिंदू धर्मात मानवाची सेवा करण्याबरोबरच इतर प्राणी आणि पक्ष्यांची सेवा करणे देखील पुण्यकर्म मानले जाते। आपल्या हिंदू धर्मात गाय ही सर्वात पवित्र मानली जाते। भारतीय संस्कृतीत गायीला मातेचा दर्जा देण्यात आला आहे। गायीच्या शरीरात 33 कोटी देवता वास करतात। सकाळी गायीला भाकरी खाऊ घालणे खूपच शुभ मानले जाते। विशेष करून सोमवती अमावस्येच्या दिवशी गायीला भाकरी अवश्य खाऊ घालावी। पण भाकरी खायला देण्याचेही काही नियम आहेत। गायीला नेहमी ताजी भाकरी खायला द्या। काही लोक गायीला रात्रभर ठेवलेली शिळी भाकरी खाऊ घालतात, ज्यामुळे फायद्याऐवजी नुकसान होते। अशा स्थितीत नेहमी गायीला ताजी भाकरी खायला द्या। गायीला भाकरी खाऊ घातल्याने घरात कोणत्याही वाईट शक्ती येत नाहीत। देव नेहमी आनंदी असतात। सोमवारी गायीला भाकरीवर लोणी किंवा साखर घालून खाऊ घातल्यास चंद्राचा अशुभ प्रभाव दूर होतो। भाकरीमध्ये गूळ आणि हळद यांचे तिलक लावून गायीला खाऊ घातल्यास मंगळ आणि गुरुग्रहाशी संबंधित दोषही दूर होतात। दुसरा प्राणी आहे कुत्रा। कुत्रा हा आपल्या समाजाचा अविभाज्य घटक आहे। प्रत्येक जण आपल्या स्वामीच्या भक्तीशी परिचित आहे। जर तुम्ही कुत्रा पाळला असेल तर ते तुमचे अशुभ ग्रह दूर करतात। कधी कधी कुत्रा अचानक आजारी पडतो किंवा मृत्यू पावतो, असे अनेकदा पाहायला मिळते। यानंतर घरी आजारी असलेला माणूस हळूहळू बरा होतो। म्हणजेच घर मालकाच्या अशुभ ग्रहाच्या प्रभावामुळे त्याला संकटांचा सामना करावा लागतो। कुत्रा पाळण्याचा नियम असा आहे की घरात त्याच्यासाठी वेगळी जागा बनवावी, कारण असाही समज आहे की कुत्रा घरात, खोलीत, स्वयंपाकघरात, दिवाणखान्यात सगळीकडे फिरत असेल तर पूर्वज आणि घरातील देवता घराचे रक्षण करतील, जे अन्न स्वीकारण्यास असमर्थ आहेत। राहू आणि केतू तुमच्यासाठी अशुभ असतील तर कुत्र्याला रोज दूध, भाकरी किंवा बिस्किटे खायला घाला। विशेष करून सोमवती अमावस्येच्या दिवशी राहू आणि केतूशी संबंधित समस्या आणि त्रास दूर होतील। मानसिक तणाव दूर होईल आणि संघर्षाची मर्यादा काही प्रमाणात कमी होईल। अमावस्येला कुत्र्याला तूप लावलेली भाकरी खाऊ घातल्यास जीवनातील संकटांपासून मुक्ती मिळू शकते। त्यानंतरचा प्राणी आहे वानर। मंगळाच्या अशुभ प्रभावामुळे तुम्हाला जास्त राग येत असेल, जर तुम्हाला तुमच्या भावाकडून कल्पना येत नसेल, इजा होण्याची शक्यता असेल तर मंगळवारी किंवा अमावस्येच्या दिवशी माकडांना गूळ, हरभरा किंवा केळी खाऊ घातल्यास वरील समस्यांपासून मुक्ती मिळेल। मंडळी, आपल्या हिंदू धर्मात कावळे हे पितरांचे कारण असल्याचे सांगितले जाते। पितृपक्षाच्या काळात पितरांचे स्मरण करताना तर आपण कावळ्यांना खाऊ घालतोच। याशिवाय सोमवती अमावस्येच्या दिवशीही कावळ्यांना खाऊ घालण्याचे अनेक फायदे आहेत। तुमच्यासोबत काही विचित्र घडत असेल, तुमचे मन अस्वस्थ होत असेल, अज्ञाताची भीती असेल तर कावळ्यांना गोड पिवळा भात खाऊ घाला। अमावस्येच्या दिवशी कावळ्याला खाऊ घातल्याने शनी, राहू आणि केतूचा प्रभाव कमी होतो। हत्ती हा गणेशाचा कारक मानला जातो। सध्या खेडोपाडी किंवा शहरात हत्ती क्वचितच दिसतात। जेव्हा जेव्हा एखादा हत्ती पाळणारा हत्ती घेऊन तुमच्या गावात किंवा परिसरात येत असेल तेव्हा ती संधी हातातून जाऊ देऊ नका। व्यवसायात वृद्धी, ज्ञान आणि बुद्धी वाढीसाठी आणि जीवनात योग्य सन्मान मिळवण्यासाठी हत्तीला केळी, ऊस इत्यादी अर्पण अवश्य करावे। हत्ती हा माता लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते आणि यासाठीच अमावस्येच्या दिवशी माता लक्ष्मीची पूजा करण्याची प्रथा आहे। माता लक्ष्मीचे एक रूप हत्ती। अमावस्येच्या दिवशी जर तुम्ही हत्तीच्या प्रतिमेची किंवा हत्तीच्या मूर्तीची पूजा केली तर तुमच्या घरावर माता लक्ष्मीची कृपा सदैव राहील। मंडळी, चिमण्या इत्यादी शेतकऱ्यांच्या मित्र आहेत।
हे पक्षी हानिकारक कीटक खाऊन पिकांचे आणि पर्यावरणाचे रक्षण करतात. गावात हिवाळ्यात तांदूळ, गहू, बाजरी इत्यादी पक्ष्यांना खाऊ देण्याची परंपरा होती. लोक त्यांच्या कुटुंबात आनंदाने राहत होते. जर तुम्हाला तुमच्या कुटुंबात प्रेम आणि आपुलकीचा प्रवाह चालू ठेवायचा असेल, जर तुमची मुले आज्ञाधारक असतील, तर पक्ष्यांना खायला देऊन तुम्ही वर नमूद केलेले यश मिळवू शकता. सोमवती अमावस्येच्या दिवशी कावळा, चिमणी किंवा कोणत्याही पशु पक्ष्याला खाऊ घातल्यास तुमच्या जीवनात यश प्राप्त होईल. मंडळी, परोपकार म्हणजेच इतरांना मदत करणे. आपल्या आजूबाजूला नजर टाकली तर निसर्गातील प्रत्येक घटक परोपकार करताना दिसतो. झाड फळे खात नाही, नदी पाणी देत नाही असेही म्हटले आहे. दानधर्म करणाऱ्यासाठी संत देह सोडत नाही, म्हणजे झाडे त्यांची फळे कधीच खात नाहीत. मानव, प्राणी, पक्षी, झाडे, वनस्पती यांना जीवन देण्यासाठी नद्या अखंड वाहत असतात. ऊर्जा देण्यासाठी सूर्य दररोज उगवतो. हवा जीवन हवा बनते आणि प्रत्येकाला नवीन जीवन देते. चंद्र रात्रीच्या वेळी शीतलता प्रदान करतो. याचा अर्थ फक्त स्वतःच्या आणि आपल्या कुटुंबाचा विचार करणे संकुचित विचार आहे, ज्याचा विस्ताराची नितांत गरज आहे. आणि यासाठीच आपण इतरांना मदत करण्यासाठी नेहमी तयार असले पाहिजे. आपण निस्वार्थपणे इतरांना दान केले पाहिजे. जसा सूर्य सर्वांना समान सूर्यप्रकाश देतो, पण तो कोणाकडून भेटवस्तू घेत नाही. रस्त्यावर कोणी अपघातग्रस्त दिसला तर त्याला कोणताही स्वार्थ न ठेवता मदत केली पाहिजे. याला दानधर्म असेही म्हणतात. मंडळी, सोमवती अमावस्येच्या दिवशी वस्त्रदान करणे शुभ मानले जाते. यामुळे देवाच्या ऋणातून मुक्तता मिळते. गरजू लोकांना कपडे दान करणे फायदेशीर असते. त्याचबरोबर लाल आणि पिवळ्या रंगाचे कपडे देखील देवतांना अर्पण करू शकतात. यावेळी हिरव्या रंगाचे कपडेही देऊ शकता. कपडे रेडीमेड नसतील याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे, पण ते शिवलेले असल्यास चांगले. या शुभ मुहूर्तावर वस्त्रदान केल्यास देवता प्रसन्न होतात आणि विशेष आशीर्वाद प्राप्त करतात. ऋषींच्या ऋणातून मुक्त व्हायचे असेल तर ही शुभ संधी जाऊ देऊ नका. या दिवशी तुम्ही धर्मग्रंथाची पुस्तकेही दान करू शकता. याशिवाय या दिवशी तुम्ही कोणत्याही गरजू व्यक्तीला आवश्यक वस्तू देऊ शकता. विशेषतः शैक्षणिक क्षेत्रात त्याचा फायदा होईल अशा गोष्टी दान करावे. मंडळी, आपल्या धर्मामध्ये जे काही सण, उत्सव, अमावस्या, पौर्णिमा किंवा कोणतेही शुभ कार्य असते त्यावेळी पशु, पक्षी, निसर्ग आणि माणसाच्या कल्याणासाठीच या गोष्टी केल्या गेल्या आहेत.